श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अ, अ, नवीन ब्लॉगमध्ये किंवा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन एनर्जीमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही बघू शकता आता आपण एनर्जी चेक करणार आहोत की अ, कोणत्या गोष्टीचं दुःख तुम्हाला आहे जेणेकरून तुमचं आयुष्य स्टॉप झालेलं आहे. श्री स्वामी समर्थ. कोणत्या गोष्टीचं दुःख तुम्हाला आहे जेणेकरून तुमचं आयुष्य स्टॉप झालेलं आहे. कोणत्या गोष्टीचं दुःख तुम्हाला आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कोणत्या गोष्टीचं दुःख आहे माझ्या व्ह्यूअर्सना जेणेकरून त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम सुरू आहेत. श्री स्वामी समर्थ. मला पूर्णपणे व्यवस्थित गायडन्स द्या जेणेकरून माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम झालेले आहे ते त्यांना समजून जाईल आणि एनर्जी पूर्णपणे चेंज होऊन जाईल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कोणतं दुःख आहे तुमच्यामध्ये जेणेकरून तुमचं सगळं आयुष्य डिस्टर्ब होत चाललेलं आहे. यस, थर्ड पार्टी रिलेटेड प्रॉब्लेम आहेत. काहीतरी तुम्हाला असं खूप काही पेनफुल होतंय. ॲक्शन काहीतरी घ्यायचे आहे. कायदेशीर गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत आहेत. ओके, चला मी आता अजून 2 कार्ड घेते आणि तुम्हाला व्यवस्थित समजून सांगते. ब्लॅक मॅजिक पण थोडं दिसतंय तुमच्यामध्ये. ब्लॅक मॅजिक पण आहे. कवड्यांवरती पण आपण बघणार आहोत. दोन आली का असू दे, दोन्ही पण घेते. काहीतरी रिझन असेल त्याशिवाय येणार नाही कोणतं कार्ड. चला, बॉटम मध्ये आहे 6 ऑफ वॉन्स. तर थर्ड पार्टी तुमच्या आयुष्यात इच्छी एंट्री आहे. थर्ड पार्टी रिलेटेड काहीतरी डील करत आहे तुम्ही. तुमच्या आयुष्यात काहीतरी घडत आहे थर्ड पार्टीमुळे. मला असं वाटतं की थर्ड पार्टीमुळे तुमचं आयुष्य खूप विस्कळीत झालेलं आहे. खूप त्रास होत आहे, वेदना होत आहे. तुम्ही बांधले गेलेले फील करत आहे तुमच्या पार्टनरशी असू दे किंवा अजून काही विषयाशी असलं तरी सुद्धा तुमचं काही म्हणजे काही इतकं स्टॉप झालेलं आहे सगळा विषय जेणेकरून तुमच्या आयुष्यात आता काही घडतच नाहीये व्यवस्थित. काही तुम्हाला अचीव होत नाहीये, काही करायची इच्छा होत नाहीये, कुठं जायची इच्छा होत नाहीये. बंधन फील झालेलं आहे. तुम्हाला बांधून ठेवल्यासारखं झालेलं आहे. निगेटिव्ह शक्तीचा थोडा त्रास आहे ते सुद्धा दिसत आहे. निगेटिव्ह शक्तीमुळे तुमचं बंधन झालेलं आहे. कायदेशीर गोष्टीत तुमची एंट्री झालेली आहे. कायदेशीर गोष्टींमुळे सुद्धा तुमच्या आयुष्यात खूपच त्रास सुरू आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी एकदम असं फास्ट आलेल्या आहेत. काय आणि कर्ज देणं घेणं ह्या सगळ्या सुद्धा गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये वाढलेल्या दिसत आहेत. त्यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये खूप त्रास झालेला आहे. देणं घेणं वाढलेलं आहे. कर्ज किती केल्या कमी होत नाही, वाढतं आहे पण कमी होत नाहीये. काही गोष्टींचं असं आहे की कायदेशीर गोष्टींमध्ये स्ट्रगल करून किंवा मानसिकता तुमची म्हणजे पूर्ण डिस्टर्ब आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं आयुष्य म्हणजे व्यक्तिमत्व तुमचं चांगलं आहे. माणुसकीला राहणे किंवा व्यक्तिमत्व तुमचे दुसऱ्याशी मदत करणे, दुसऱ्याशी चांगलं राहणे. पण कधी-कधी हे स्वभाव तुम्हाला धोकादायक होऊ शकतो. अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला खूप त्रास झालेला आहे, मनस्ताप झालेला आहे, दुःख झालेलं आहे. सगळ्यांनी वाईट बोलणे, एकट्याला वेगळं टाकणे किंवा तुम्हाला कुणाशी न बोलावेसं वाटणे, कोणी तुमच्याशी म्हणजे मिळून मिसळून राहणे हा प्रकार कोणताच नाहीये तुमच्याजवळ. अशा काही गोष्टी सुद्धा घडलेल्या आहेत. ग्रोथ कोणती आहे ती थांबलेली आहे, होत नाहीये. काही गोष्टी सेटल होत नाहीयेत. मुलाबाळांना सुख न लागणे किंवा वैयक्तिक तुम्हाला सुख न लागणे, कामाच्या रिलेटेड असेल तर त्यातून सुद्धा तुम्हाला ग्रोथ नाहीये व्यवस्थित. सगळ्या गोष्टी थांबलेल्या आहेत. ॲक्शन कोणती घ्यायचं म्हटलं तरी त्याच्यातून तुम्हाला काहीतरी रिस्पॉन्स मिळत नाहीये. हे काम आता करायला गेलं ते आता मी कंप्लीट करणार आहे, असं काहीतरी झालं की काहीतरी होतं आणि ते काम थांबतं. अशा सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये व्हायला लागलेल्या आहेत. त्यामुळे आयुष्य खूप विस्कळीत झालेलं आहे. थर्ड पार्टी रिलेटेड म्हणजे तुमचं पार्टनर तुम्हाला सोडून गेलेला दिसत आहे, तुमच्यापासून दुरावलेला दिसत आहे. तुम्ही त्याच्यापासून तुमचा पार्टनर जेव्हा तुम्हाला सोडून गेला तेव्हापासून आयुष्य खूप वेगळं झालेलं आहे. त्यामुळे
आयुष्यात तुमच्या थर्ड पार्टीमुळे थर्ड पार्टी रिलेटेड थर्ड पार्टी बॉटममध्ये आलेली आहे. थर्ड पार्टीमुळे तुमच्या आयुष्यात एक स्थिरता थांबलेली आहे, कायदा मागं लागलेला आहे, कर्ज जास्त झालेलं आहे, घरात शांती नाही आहे, स्वतःला सुख नाही आहे, अशा सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडलेल्या दिसत आहेत. त्यामुळे सुद्धा तुम्ही खूप डिस्टर्ब आहात, काही गोष्टी व्यवस्थित घडत नाही आहे, बॅलन्स नाही आहे आयुष्यात व्यवस्थित, ते सुद्धा इकडे तिकडे खूपच उथल-पुथल आयुष्यामध्ये होत आहे, ते सुद्धा झालेलं आहे. रात्रीची झोप न लागणे, अचानक उठून बसणे, रडणे, मनात अचानक नको-नको ते विचार येणे, मनातून डोळ्यातून अचानकपणे पाणी येणे, अ, नाही रडलं तरी सुद्धा ते डोळ्यातून पाणी येणे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत सध्या. काहीच व्यवस्थित घडत नाही. हे सगळं आहे ते निगेटिव्ह शक्तीचा प्रभाव आहे. निगेटिव्ह शक्ती तुमच्यावरती केलेली आहे. निगेटिव्ह शक्तींमुळे तुमचा पार्टनर तुम्हाला सोडून गेला. तुमच्यामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन निर्माण झाली. पैशाची कमतरता भासू लागली. कायदा मागे लागला. शरीराला वेदना, त्रास, आजारपण हे सगळ्या गोष्टी वाढू लागल्या. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात क्रिएट झाल्या. त्याला इश्यू म्हणजे आहे ते म्हणजे तुमच्यावरती तंत्रक्रिया होणे. ह्या सगळ्या गोष्टी इथून सुरुवात झालेल्या आहेत. तंत्रक्रिया, एखादी बाहुली पूजणे, एखादा फोटो पूजणे, अशा क्रिया तुमच्यावरती झालेल्या आहेत. तर कवड्यांवरती आपण बघूयात. कवड्यांवरती काय आहे की जेणेकरून तुम्हाला काय त्रास झालेला आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मला गायडन्स द्या की माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्या आयुष्यात इतकी वाईट वेळ का आली. येस, बघा, मी क्लिअर सांगते की तुमचा पार्टनर ना खूप रागीट, खूप चिडचिडी, तुम्हाला न समजून घेणारा किंवा मनाचं खरं करणारा, हट्टी, त्यांना जे हवं आहे ते हवं आहे, अशा काही गोष्टी तुमच्यामध्ये घडत गेल्या. बॅलन्स व्यवस्थित क्रिएट झाला नाहीये, त्यांच्या मर्जीने ते वागत गेले किंवा त्यांना फूस लावण्यात आली, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. तुमच्या घरातली चोरीसुद्धा झाली असेल, तुमच्या काही गोष्टीसुद्धा चोरीला गेल्या असाव्या किंवा आयुष्यात जे चांगलं होतं ते कुठंतरी थांबलं आणि नवीन एकदा तुम्हाला सगळं परत उभा करायची वेळ आणलेली आहे. त्या थर्ड पार्टीमुळे तुमचे पार्टनर तुम्हाला सोडून गेलेले सुद्धा असावेत. काहीच व्यवस्थित नाही आहे, सगळं विस्कळीत झालेलं आहे. देवीचा सुद्धा हाच कौल आहे की देवीचं मत आहे की थर्ड पार्टी रिलेटेड आणि तुमच्या पार्टनरच्या रिलेटेड ह्या दोन्ही गोष्टींमुळे, ह्या दोन्ही व्यक्तींमुळे तुमचं आयुष्य पूर्ण बरबाद झालेलं आहे. यातून जर तुम्हाला पर्सनल रीडिंग घ्यायची असेल तर घेऊ शकता, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये जे प्रॉब्लेम सुरू आहेत त्यातून काहीतरी मार्ग निघेल, काहीतरी सोल्युशन मिळेल, जेणेकरून तुम्ही यातून बाहेर पडू शकाल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.